ओम नमः शिवाय. 2026 या वर्षामध्ये 15 फेब्रुवारी रविवार या दिवशी महादेवांची विधिवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. भारतामध्ये सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो. शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात. ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ट परिणाम करतो. काही जण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात, तर काही जण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर सुदृढ राहते. उपवासासोबतच रात्रभर आराधना, प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे. महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. महाशिवरात्री दिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशिथ कालात यथाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात श्री शिवाय नमः असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नमः असे म्हणावे. निशिथ काली श्री सांब सदाशिवाय नमः असा जप करावा. तिसऱ्या प्रहरात श्री महेश्वराय नमः हा जाप करावा आणि चौथ्या प्रहरात श्री रुद्राय नमः असा नामोच्चार करून शिवाला समर्पण करावे. तसेच शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. यानंतर गंध, अक्षता, फुले वाहावीत. नैवेद्य दाखवून कथा वाचन करून श्री शंकरांची आरती करावी. ही पूजा आपण मंदिरात अथवा घरी सुद्धा करू शकतो. घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधिवत ठेवून पूजा मांडावी. पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंग स्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृताचे स्नान घालावे. ओम नमः शिवाय या मंत्रासह जागरण करावे. शिवपूजेत हळद कुंकू न वापरता भस्म वापरावा. तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर कपाळावर भस्माचा त्रिपुंड टिळा लावावा. गळ्यात रुद्राक्ष माळ घालावी. त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करावी. महाशिवरात्रीची व्रतकथा. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? या उत्तरादाखल शंकरांनी पार्वतीला महाशिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. ती अशी: एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते.
मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावरील बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, "मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार." शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, "हे पारधी, मी एक कामातुर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल." शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, "मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस." शिकारी हसला आणि म्हणाला, "समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील." उत्तरादाखल हरिणी म्हणाली, "जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल." हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची शिकार नक्कीच करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, "हे पारधी, तू जर माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल." मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यांसमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, "माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो." उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला. थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. श्री शिवशंकरांची आरती. नवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून आजळ निर्मळ वाहे धुळधुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव.
कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रुतिकंठ निळा ऐसा शंकर शोभे ओमा वेलाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन केले त्या माझी अवचित हळाहळ उठले तेव्हा असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव